नमस्कार, न्यूज 18 मराठीच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। एकीकडे राजकीय घडामोडी म्हणजेच ऑपरेशन टायगर, उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी सुरू असताना दुसरीकडे काल रात्रीपासून बेस्टनं अचानकपणे संप पुकारलाय आणि या संपाचा जोरदार फटका जो आहे तो सामान्य मुंबईकरांना सहन करावा लागतोय। साधारण 10:30 वाजलेत। कुठल्याही सरकारी किंवा शासकीय कार्यालयाची जर कार्यालयीन वेळ बघितली तर साधारण 10 वाजेपर्यंत तरी कार्यालयात पोहोचणं अपेक्षित असतं, मात्र अद्याप पावेतो पोहोचलेलं नाहीयेत। सगळे बस स्टॉप आपण बघतोय की पूर्णपणे थांबली लोक दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला दादर सर्कलला ज्या ठिकाणी 2-3 बस स्टॉप आहेत, नेहमी गर्दी ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी मात्र कोणीही थांबलेलं दिसत नाहीये। या सगळ्याचा मोठा फटका जो आहे तो सामान्य मुंबईकरांना, चाकरमान्यांना सहन करायला लागतोय। काही नागरिकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूयात, मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर 10:30 वाजलेले आहेत, कामावर जायला उशीर ही सगळ्यात मोठी अडचण। मामा, किती वेळ झालं थांबले तुम्ही इथं? पाऊण तास झाले मला थांबून इथं। पाऊण तास? तुम्हाला जायचंय कुठं? दररोजचा प्रवास आहे? दूरदर्शनला। बरं, तुम्ही कामावर निघालेत काय? कामावर चाललो। एवढा सगळा गोंधळ सुरू आहे, तुम्हाला माहित होतं का संप आहे? आजचं माहित नव्हतं। आज संपच माहित नव्हतं? नाही। बरं, एका बाजूला हे सगळं राजकीय घडामोडी दिवसभर टीव्हीवर दिसतात, हा इकडे चालला, तो तिकडे चालला, ऑपरेशन टायगर अँड ऑल। सामान्य माणसाचं काय? संपाचं देखील कळलं नाही? संपाचं काहीच कळलं नाही तिच्यात। सामान्य माणसाला अडचणच आहे ना। बरोबर, काही म्हणजे कुठली पूर्वकल्पना नव्हती? पूर्व काही कल्पना म्हणजे राजकारण्यांकडे कसं बघताय हे सगळा गोंधळ सुरू आहे? राजकारणी त्यांचे काम करतात, आपल्याला तिथे हे काही नाही ना। आपल्याला आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आपण जायलाच पाहिजे। बरोबर, कामावर जावंच लागेल। आता किती उशीर होणार तुम्हाला अंदाजे? साधारण 10:30 वाजलेत। आता गाडी मिळेपर्यंत भरोसाच नाही ना। भरोसा नाही, पण आता काही बाकीची लोक एकत्र टॅक्सी करून वगैरे असं काही जायचं? तसं भेटलं थांबायला तयार नाही ना टॅक्सी टॅक्सीवाला पण थांबायला। अजून काही महिला, सामान्य महिला देखील आपल्यासोबत आहेत, काही माणसं। कुठं जायचंय मामा तुम्हाला? कुठं जायचंय तुम्हाला? ऑफिस। कुठं पण? ऑफिसला कुठे? दूरदर्शन। तुम्ही नेहमी इथून बस पकडता, आज संप हे माहित होतं का? माहिती आहे, संप हे माहित होतं त्यांना? माहित होतं, पण आज जो गोंधळ सगळा इकडं, एवढ्या बातम्या सगळ्या राजकारणावर चालतात, ऑपरेशन टायगर, याचे खासदार जाणार, त्याच्या सामान्य माणसाचा काही प्रश्न पडतो याच्यात? पहिला संपचा चुकीचा आहे, अचानक झालेला संप चुकीचा आहे। आज गव्हर्नमेंटने इंटरव्ह्यू करायला पाहिजे, पण संप इटसेल्फ चुकीचा आहे। किती वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं तुमचं आज? किती उशीर होईल साधारण? 10:30-11 पर्यंत चालतं ते, पण आता काय पर्याय नाही ना, टॅक्सी वगैरे जायचं, दुसरं काय। लेट मार्क लागण्याची शक्यता आहे? हां, तेच राहायचं। ओके, प्रयत्न करतोय आपण। काही स्टाफ देखील आहेत, काही महिला देखील आपल्या सोबत आहेत, पण एकंदरीत बघितलं तर कुठं जायचंय मामा तुम्हाला? कुठं जायचंय? अच्छा, उस साइड में बस से कहीं पे जाना है? नहीं, बस से नहीं जाना है, ठीक है, हरकत नाही। जे एकंदरीत बघितलं तर ताई, जर आपण तुम्हाला नेमकं जायचंय कुठं आणि किती वेळापासून तुम्ही थांबला तिथे? 20 मिनिटापासून थांबलोय, पोद्दार हॉस्पिटलला जायचंय। ओके, ड्युटी आहे तुमची? हां। पण संप आहे हे माहित होतं का? नाही। अचानक झालेला संप आहे? हां। आत्ता जे कळतंय, आता तर बसचा संप आहे, पण बेसचे इलेक्ट्रिक कर्मचारी देखील संपावर जात आहेत, तिथे देखील अडचण होईल। अचानक झालेला संपाचा फटका बसतोय? हो, नक्कीच बसतोय। सामान्य माणसाला अचानक झालेला संपाचा फटका पडतो, कारण कळलेलं नसतं आणि पुढे ड्युटीला जायचं असतं, तिथे लेट मार्क्स लागतात किंवा काय इमर्जन्सी असली तिथे पण पोहोचू शकत नाही। पण एकच त्याला एक वेगळा प्रश्न आहे की एवढं सगळं राजकीय घडामोडी सुरू आहेत, एवढ्या वाटते लोकांना की इकडले खासदार तिकडे जात आहेत, परत सामान्य माणसाचं खरंच या राजकारण्यानं काही पडले असं वाटतं? सामान्य माणूस फक्त त्याच्यापुरता विचार करतो की मला जायचं आहे, यायचं आहे, माझं घर सांभाळायचं, माझी ड्युटी सांभाळायची। राजकारणात काय चाललं आहे कोणाला काही पडलेलं नाही। खूप व्यवस्थित ही प्रतिक्रिया। खरं तर काही पडलेलं नाही आहे सामान्य माणसाला की राजकारणात काय चाललंय। सगळे आपापल्या बसची वाट बघतायत। काही अजून नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करतात। कुठं जायचंय तुम्हाला? कुठं जायचंय? वरळी। काय ड्युटी आहे तुमची तिकडे? काय काम करता तिकडे? जी मीडियाला रिपोर्टर आहे। अच्छा, तुम्ही पण रिपोर्टर आहेत? मला नका सुट्टी इकडे। नाही, हरकत नाही। तुम्ही कुठं निघाले? ड्युटीला चाललोय पोलीस हेडक्वार्टरमध्ये। पोलीस हेडक्वार्टर वरळी। बरं, नेहमी याच प्रश्न म्हणजे इथूनच प्रवास करतो? लगेच वेळेवर पोहोचतो। आज बरोबर परेशानी व्हायला लागली। ओके, पण परत हाच मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं आता अचानक हा संप झालाय, संपाबद्दल माहिती होती का? अचानक हा सगळा गोंधळ सुरू? अचानक झालेलं आहे, परेशानी माहीत नसताना आता काय पूर्ण आता अर्धा तास झालं मी एकाच वेळेवर बसलो।
बरं किती वाजेपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं? लेट मार्क लागला 10 वाजेपर्यंत पोहोचणं, आता अर्धा तास झाला वरती. ओके. पण वरिष्ठांशी याबद्दल बोलणं काही नाही अजून नाही. तुम्ही पण डिपार्टमेंट बरं तुम्ही नेहमी इथूनच जाता? इथून जातो आम्ही. एक मला म्हणजे आता ठीक आहे मी जास्त खोलात जाणार नाही पण ज्या पद्धतीनं राजकीय बातम्या याचा खासदार जाणार त्याचा जाणार हे सगळं वारंवार बोललं जातं ते एका बातम्या एकीकडं आणि हे सगळं सामान्य माणसाचं खरंच काही पडलंय राजकारणात असं वाटतं? नाही, काहीच बिलकुल काहीच पडलेलं नाही आहे. सामान्य माणूस पूर्ण दडपला जातोय. आता पहा ना किती वेळेवर किती परेशानी होते. बसवाले पण थांबत नाहीत. रेट जास्त लावला परत पूर्ण परेशानी आहे. सामान्य माणूस जास्त आहे आता. तो ऑनलाईन रेट कॅबचा जास्त हा दाखवतो. ज्या कॅब वगैरे असतात 12 रुपये तिकीट होतं तिथं आता 35-36 रुपये द्यायला लागते. अचानक तिप्पट. अचानक तिप्पट धावायला तुम्ही याच्याहून कधी काय ओला उबर किंवा ह्या सगळ्या कधीच नाही. मग आम्ही नेहमी बसने बसने जातो. पण संपही माहीत नव्हता. आता उशीर जर झाला ह्याचा लेट मार्क लागणार आहे हो लेट मार्क लागणार आहे. तुम्हाला आपण बोललोय पण अजून देखील बघा गर्दी आहे. सगळ्यात महत्त्वाची अडचण काय आहे की पर्यायी व्यवस्था प्रवासी वाहतूक म्हणून ज्याला आपण बघतो मग ते टॅक्सी असतील किंवा रॅपिडो सारख्या काहीशा खिशाला परवडणाऱ्या सर्व्हिसेस असतील आता त्यांचे देखील रेट जवळपास तिप्पट झालेले आहेत. एक प्रयत्न करूयात. प्रवीणला मी विनंती करतो तुम्ही आता जी कॅब बुक करताय साधारण त्याचे रेट्स कसे दिसत आहेत हे बघा. साधारण आता नॉर्मली किती रेट दाखवायचे दररोज? हे नॉर्मली एक 60-80 रुपयाच्या आसपास दाखवायचे राईडचे हो. पण आता 160 रुपये दाखवत आहे Direct चौघांना. हां दुप्पट, चौघांना दुप्पट पण पर हेड तिप्पट होत आहेत ते. बापरे. ही आकडे जे बघतोय आपण की साधारण जिथं समजा अगदी सोपं उदाहरण जर सांगायचं झालं तर 10 रुपये लागायचे तिथं 30 रुपये 36 रुपये लागतात. कुठं जायचंय? किधर जा रहे हो? शिवसेना भवन तो चल के जाना है मतलब. आए कहाँ से हो? वडाला से ओके. तो वडाला से कैसे आए हो फिर? पैदल क्या बात कर रहे हो आप? वडाला से मतलब 4-5 किलोमीटर का डिस्टेंस है फिर भी चल के आए हो. कुठं जायचंय? काम कुठे? शिवसेना भवन के पास. शिवसेना भवन के पास जाना है. तो ये जो सब चीज़ें चल रही है पॉलिटिकल और ये सब कुछ सामान्य लोगों का कुछ पड़ा है सर राजकारणियों को? तो अभी देख नहीं रहे हैं तो क्या करना चाहिए उनको. अभी मुझे सिद्धिविनायक तक जाना है. ड्यूटी हर रोज का. Yes, कैसे yes. आते हो हर रोज वडाला से सिद्धिविनायक तक? मैं वहाँ से शेयरिंग करके यहाँ पे आती हूँ. यहाँ से रोज बस पकड़ के जाती हूँ क्योंकि वो नजदीक हो जाता है हमको इसके लिए. बट अब ये फिजिबल है मतलब हर अभी कितने बजे तक पहुंचना था? 10:30 हो गया टाइम हो गया हम लोग का. तो लेट मार्क लगेगा आज. हो गया लेट मार्क. आपको पता था आज स्ट्राइक है ये? इन्फॉर्म नहीं किया था. अगर इन्फॉर्म किया रहता तो एक एटलीस्ट 1 आवर्स पहले हम निकल जाते थे ना. अगर हमको कुछ बताया ही नहीं है तो कैसे हम निकलेंगे जरा ये तो बता दीजिए. दीदी और एक बात है जिस तरीके से स्ट्राइक है आज अचानक से पता चला लेकिन कल परसों 2-4 दिनों से पूरा पॉलिटिकल खबरें चल रही है. कहीं ये एमपी इधर जाएगा उस तरफ. कुछ पॉलिटिशियन को पड़ा है? सामान्य लोगों का कुछ पड़ा है उनको? लगता है आपको ऐसा? बिल्कुल भी नहीं. मुझे तो ऐसा लगता ही नहीं है कि किसी को किसी की मतलब इंसानियत नाम की चीज़ ही नहीं है. उनको लगा कि ये चीज़ हो गया है अब स्ट्राइक करना है. पर किसी का क्या है जॉब है क्या है कैसे कमा रहे कैसे ये किसी को कुछ भी मतलब नहीं रहता. आपको पता है ये चीज़. किसी को अगर कोई गिर भी गया ना तो उसको वो बचाने नहीं पहले वीडियो बनाएगा वही चीज़ करते. अभी उस दिन भी एक्सीडेंट हुआ पे वहाँ फिर भी वहाँ पे क्या किया पहले वीडियोस बनाया गया. किसी को बचाने नहीं गया पहले. 3-4 किलोमीटर चल के आने के बाद लेट मार्क भी लगना है. आपको लगता है ये स्ट्राइक फट से खत्म हो जाए? क्योंकि अभी तक तो पता ही नहीं है लोगों को स्ट्राइक हो रहा है और खत्म भी हो जाए. हमको भी नहीं पता चला. पता है मैं क्या कर रही हूँ अभी मेरे को लंबा पड़ रहा है करके मैं अपने ससुराल से नहीं मायके से आ रही हूँ. ओके. मैं अपने ससुराल नहीं जा पा रही क्योंकि जॉब थोड़ा सा लंबा है करके मैं 10 दिन के लिए इधर ही हूँ फिलहाल के लिए. अब पता चला कि बस का भी प्रॉब्लम है तो अब लगता है मुझे और मुझे यहाँ पे रहना पड़ेगा. तो देखते हैं अभी क्या करते हैं. हे जर बघितलं तर वडाळ्यापासून सिद्धिविनायकपर्यंतचा आपल्या ऑफिस कामासाठीचा हा प्रवास अजून देखील खरं तर अडचण ही आहे की शेअर टॅक्सी असेल किंवा इतर गोष्टी त्याचे देखील भाव तिप्पट झालेले त्या पद्धतीनं. कुठं जायचं मावशी तुम्हाला? कुठं जायचंय? माहीमला. आता कुठून आले तुम्ही? ओला. किती रुपये गेले ओलाला? 100 रुपये. बरं अर्धा. नाही मला फक्त जेवढंच सांगा 100 रुपये गेले ओलाला. बसला किती जातात? बसला 15 रुपये. 15 रुपयाचे डायरेक्ट 100 रुपये गेले. आज कामाला जायचं तुम्हाला? माहीमला तुम्ही घरगुती काम करता तर आता हे 100 रुपये खरंच परवडतील? आता हे परवडत नाही मग काय करायचं. काम तर केलं पाहिजे ना. ज्यांच्याकडे कामाला जायचंय त्यांना सांगितलं याबद्दल? नाही सांगितलं. पण हे सांगणार ना जाऊन. पण हे पैसे आपल्या खिशातले जाणार आहेत. हा होय. बरं 100 रुपये घरकाम करणाऱ्या व्यक्तींना हे सगळं जे काही सुरू आहे राजकीय बातम्या येतात जातात कोण कुठं काय खरंच सामान्य लोकांना ह्या सगळ्यांना काही पडलं असं वाटतंय? नाही त्यांना आता काय पडलं नाही बा काय करणार आपण तरी.
सगळेच आपलं जीवन तर जगलं पाहिजे ना. बरोबर, आपल्याला काम करायचं ते करणंच आहे. करायचं. ताईंना आज जायचंय घरकाम करायला. मला हे खरं तर जास्त ह्याच्यात खोलात जाणार नाही की एखाद्या घरकाम करणाऱ्या व्यक्तीला घरी काम करण्यासाठी कितपत पगार मिळतो, कितपत ते खिशाला परवडतं, मात्र तरी देखील आपल्या कामाची वेळ चुकू नये, आपल्या ज्याच्या घरी आपण कामाला जातोय त्याची काही गोंधळ उडू नये म्हणून 100 रुपये ओलाला देऊन आता त्या इथपर्यंत त्या ओला देऊन आलेले आहेत. इथून त्या माहीमला म्हणजे पलीकडल्याला चालत जात आहेत आणि परवडणार का नाही परवडणार ह्याच्याबद्दल आता न बोललेलंच बरं, कारण 100 रुपये फक्त आज त्यांचे गेलेले आहेत आणि ते खिशातली जी काही रक्कम आहे ती त्यांना द्यावी लागली आहे. पोद्दारच्या ज्या नर्स काम करतायत त्या मगापासून साधारण अर्ध्या पाऊण तासापासून फक्त त्या इथं वाट बघतायत. त्यांना देखील वेळेत कामावर पोचायचे प्रयत्न आहे, अर्थात पोचतील न पोचतील. शेअर टॅक्सीसुद्धा मिळत नाही आणि शेअर टॅक्सी जरी मिळाली तरी एकत्रितरित्या भाडं जे आहे ते देखील जास्तीत जास्त आकारलं जाते. ज्या ठिकाणी प्रचंड मोठी गर्दी असते, काही कॉलेज हे मित्रा इकडे कुठं चालला तू? अरे क्लास पण चलत कुठं चाललाय? म्हणजे चलतच आलाय? कुठून आलाय? ट्रेनने आलो. अच्छा, बसनी काही प्रवास नाही आहे तुमचा दररोजचा? चला हरकत नाही, क्लासला जात आहेत. ट्रेनचा प्रवास आहे त्यामुळे त्यांना काही धावपळ होत नाही आहे, पण अजूनही बरीच लोक खोळंबली आहेत आपल्या दररोजच्या कामावर जाण्यासाठी. ज्याला जो विषय शक्य होतोय मग ते मिळून शेअर टॅक्सी करणं असेल, एकत्रितरित्या जाणं असेल, बेस्टचा अचानक झालेला हा प्रवासी वाहतुकीचा स्ट्राईक हा मात्र सामान्य मुंबईकरांसाठी प्रचंड मोठी अडचण ठरतानाच दिसतोय. प्रत्येकाला जिथं शक्य होईल, ज्या वाहनानं शक्य होईल त्या ठिकाणी, आणि काहीच पर्याय नसला तर अगदी पायी झाल्याशिवाय कामावर पोचण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा इथं होताना दिसतोय. प्रवीण सर, राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, वेब लाईव्ह, मुंबई.